नमस्कार, मी पल्लवी. स्वागत आहे तुमचं माझं चॅनल होमस्टाईल कुकिंग विथ पल्लवीमध्ये. तर बाहेर छान असा पाऊस पडतोय. पाऊस पडत असला की आपल्याला गरमागरम भजे खाऊ वाटतात. तर त्यामुळेच आज इथं मी भजे बनवलेत. मिक्स व्हेजिटेबल भजे आहेत हे. यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरल्यात. यामध्ये तुम्ही अजून भाज्या देखील वापरू शकता ज्या तुम्हाला आवडतात त्या. तर कसे बनवायचे हे भजे ते बघूया. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. चला तर आता आपण साहित्य काय काय घेतलंय ते बघूया. तर इथं मी कोबी घेतलाय, सिमला मिरची, कांदा आणि बटाटा घेतला. हे सगळे उभे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर बेसन पीठ घेतलं आहे, तांदळाचं पीठ, हळद, मीठ, लाल तिखट, कोथिंबीर आणि ओवा घेतला आहे. आता इथं मी या भाज्या वापरल्यात. याऐवजी तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही वापरल्या तरी चालतील. ह्याच्यामध्ये तुम्ही फ्लावर टाकला तरी देखील खूप छान लागतो. आता आपण या सगळ्या भाज्या एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला सगळे मसाले टाकून घ्यायचे. हळद, लाल तिखट, तिखट तुमच्या चवीनुसार टाकू शकता. मीठ टाकायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये आपण टाकूया थोडासा ओवा आणि कोथिंबीर. आता हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते सगळं. छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. एक 10 ते 15 मिनटासाठी याला असंच ठेवून द्यायचं आहे. एक 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण उघडून बघूया. आता इथं आपल्या भाज्यांना मस्त असं थोडं पाणी सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये दोन्ही पिठं टाकून घेऊया. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण टाकूया तांदळाचं पीठ, त्यानंतर बेसन पीठ. एकदम पीठ टाकायचं नाही आपल्याला. आता आपण अगोदर थोडं पीठ टाकून घेऊया, कारण याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. जे भाज्यांना पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठं काढून घ्यायचे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. जर आवश्यकता वाटली तरच आपण अजून पीठ टाकायचे. आता इथं आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे आणि इथं बाजूला तेल देखील मी तापत ठेवलेलं आहे. चला आता आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे भजे टाकून घेऊया. तर इथं आपलं तेल छान तापलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे भजे टाकून घेऊया. टाकताना असे आपल्याला थोड्या हाताने सेपरेट करत हे भजे टाकायचे. मस्त कुरकुरीत होतात हे भजे. आता आपण हे दोन्ही साईडनी छान तळून घेऊया. आता इथं आपले भजे छान तळून झालेत. आता आपण काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने आपण सगळे भजे तळून घेऊ. आता इथं आपले हे भजे देखील तळून झाले. आता आपण एक काढून घेऊया. आता आपण काही मिरच्या देखील तळून घेऊ, कारण भजी म्हणजे मिरची पाहिजेच. मस्त अशी मिरच्या तळून घेऊयात आपण. चला आता मिरच्या तळून झाल्यात, आपण काढून घेऊया. आता इथं मी एक प्लेट घेतली आहे, त्याच्यामध्ये थोडासा टोमॅटो सॉस घेतला आहे. आता आपण त्याच्यामध्ये भजे काढून घेऊया. आता हे भजे खूप छान होतात, कुरकुरीत होतात. तुम्ही बनवून बघा एकदा. बनवल्यानंतर मला सांगा की कसे झाले होते ते. आणि माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि आता आपण त्याच्यासोबत देऊया मस्तपैकी अशा तळलेल्या मिरच्या. बनवून बघा हे भजे. बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा कसे झाले होते ते.